नमस्कार मंडळी, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केळंबे। मंडळी, पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घराच्या पाठीमागे परसबाग असायची। याला आपण गावाकडे परड म्हणायचो। आणि ही परसबाग आपली आजी पूर्वी एकदम सजलेली आणि नटलेली असायची। याच्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या ज्या वेलवर्गीय भाजीपाले असतील, त्याचबरोबर जो औषधी वनस्पती असतील, ह्याची सगळी लागवड या परसबागेमध्ये असायची। परंतु आजच्या या धावपळीच्या जगामध्ये ही परसबाग पूर्ण संपुष्टात गेलेली आहे। आज आपल्याला ही परसबाग पाहायला पण मिळत नाही। आज काही ठिकाणी ही परसबाग संकल्पना अजूनही चालू आहे, परंतु जास्तीत जास्त आज परसबाग ही कोणाला माहितीच नाही। तर मंडळी, आता आपण आपल्या शांतोबागमध्ये या कृषी पर्यटनावरती आमचा हा सगळा समोरचा एरिया आहे, हा फ्रंट एरिया आहे। आणि याच्या पाठीमागे शेततळ आहे। शेततळ्याच्या बाजूलाच आपला डेअरी प्रोसेसिंगचा युनिट आहे। आणि या डेअरी प्रोसेसिंगच्या युनिटच्या पाठीमागेच आपलं एक 2 गुंठ्याचा एक छोटासा प्लॉट मोकळा आहे, म्हणजे शांतोबागच्या पाठीमागे। तर या पाठीमागच्या एरियामध्ये आपण आता आपली पूर्वी जी परसबाग असायची, या पद्धतीनेच आम्ही ही परसबाग तयार करणार आहोत। आणि याच्या आपण यापुढे संपूर्ण जे काय आमचे व्हिडिओ असतील हे तुम्ही पाहणार आहात। कारण परसबाग ही एका दिवसात तयार होत नाही, याला काही कालावधी जात असतो। आणि हा संपूर्ण जो काय परसबागेचा प्रवास असेल शांतोबाग मधला, आणि हा पूर्णपणे आम्ही सेंद्रिय पद्धतीने कसा तयार करणार आहोत, हे तुम्ही नक्की पाहायला विसरू नका। आता आपण परसबाग बनवणार आहोत ती ह्या प्लॉट मध्ये बनवणार आहे। साधारण हा 2 गुंठ्याचा प्लॉट आहे। ह्या प्लॉट मध्ये आपण आपल्या ज्या शांतोबाग मध्ये रोजच्या भाज्या आहेत, ज्या शांतोबागला लागतात, त्या या ठिकाणी आता आम्ही तयार करणार आहोत। एक छोटंसं असं छान असं मॉडेल आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत। पूर्वी जसा आपला परसबाग असायची, परड म्हणायचो, तसाच हा आमचा एक छोटासा भाग होता। इकडे याच्या मागे आमचे पर्यटकांकरता काही रूम तयार होत आहेत, आणि त्याच्याच मागे आपण हे परसबाग परड तयार करणार आहोत। नक्की तुम्ही हा आमचा पुढचा प्रवास संपूर्ण पाहाल, कारण परसबाग काय एका दिवसात तयार होत नाही, याला काही कालावधी जातो। आणि आजपासून आम्ही या परसबागेच्या तयारीच्या मागे लागणार आहोत, आणि संपूर्ण याची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। आपल्याला बांबू पण घेताना जो कळक आहे, हा पाहताना व्यवस्थित तो तयार झालेला आहे का हे पाहणं गरजेचं आहे। मंडळी, निसर्गाने आपल्याला सगळ्या काही गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत, फक्त याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे। आज बांबू हा इतका टिकाऊ गोष्ट आहे की हा निसर्गामध्ये आपल्याला सहजरित्या उपलब्ध होत असतो। तर बांबू तोडलेला आपण घेऊन आलेलो आहोत। आता हे बांबू जे तोडलेले आहेत ते आम्ही मापानं एक 7 फुटाचा बांबू मापानं काढलेला आहे। आता पहिलं याच्यामध्ये आपण हा एक खड्डा तयार करून घेणार आहे, आणि मग त्याच्यामध्ये हा बांबू आपण याच्यामध्ये रोवून घेणार आहे। आता आपल्याला दाखवणार आहे हे किचन गार्डनचं काम किती झालेलं आहे ते। मंडळी, अशा पद्धतीने आता आपण किचन गार्डनमध्ये जो वेलवर्गीय भाजीपाला लागतो, हा भाजीपाला लावण्यासाठी आपण हा एक प्रकारे मांडव तयार करत आहोत। आणि याच्यामध्ये आपण आतमध्ये जे वेलवर्गीय भाजीपाला आहे, हा वेलवर्गीय भाजीपाला आपण तयार करणार आहोत। मंडळी, आज दिवस दुसरा आहे। आता आपण जे कालपासून जे बांबूचं काम चालू केलेलं आहे, बांबू रोवून आता वरती आपण त्याला सपोर्ट देत आहोत। आणि हे सपोर्ट आता आपण आपल्या घरामध्ये ज्या जुन्या साड्या वगैरे होत्या आमच्या,
ह्या साड्या आम्ही टाकून दिलेल्या नव्हत्या, ज्या वापरत नव्हतो त्या तशाच ठेवलेल्या, आणि या साड्यांच्या आम्ही रश्श्या तयार केलेल्या आहेत आणि या रश्शेच्या मार्फत हा जो वरचा सपोर्ट आहे हा आम्ही बांधून घेत आहोत. म्हणजे मंडळी, आपल्या आजूबाजूला जे काय निसर्गामध्ये काही गोष्टी उपलब्ध असतात आणि जे आपल्याकडे टाकाऊ असतं त्याच्यापासून आपण टिकाऊ करायचं असतं, आणि परसबागेमध्ये ह्यालाच खरं महत्त्व आहे. कमी खर्चात आपण ह्या सगळ्या गोष्टी तयार करणार आहोत. आपलं मांडव बांबूचं काम पूर्ण झालेलं आहे. आता याला जे मांडवाला वरनं आपण ज्यावेळी झाड सोडणार आहे याच्यावरती वेलवर्गीय झाड, त्यावेळी वरती त्याला आधारासाठी आपण ही रशी ओढत आहे आणि ह्या रशीवरती त्याच्यानंतर संपूर्ण वेल ह्याच्यावरती जाणार असतो. जो वेलाचा पूर्ण भार आहे ते या रशीवरती येतो. मंडळी, अशा पद्धतीने आज आपला दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण मांडव तयार झालेला आहे. तुम्ही पाहत आहात किती छान असं ह्याला रूप आलेलं आहे, आणि याच्यापेक्षाही छान रूप ज्यावेळी याच्यावरती भाज्या आपल्या तयार होणार आहेत त्यावेळी याचं अजून सौंदर्य वाढणार आहे. आणि तुम्ही नक्कीच हे पुढे देखील आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत आपली बाग कशा पद्धतीनं फुलणार आहे ती. मंडळी, आज दिवस तिसरा आहे. आता आपण या परसबागेमध्ये जे आपल्याला बियाणं लावायचे आहे, या बियाणांकरता आपल्याला पहिले खड्डे खांदून घ्यायचे आहेत. आता हे खड्डे खांदल्यानंतर यातली काही वरची माती आपल्याला भुसभुशीत करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये दगड जे आहेत हे बाजूला करायचे आहेत. आता आपण या गोठ्यामधलं देशी गायच्या गोठ्यामधली जी पावडर आहे, बुकटी आहे शेणाची, ही घेऊन आता तिकडे जाणार आहोत व या खड्ड्यांमध्ये ती बुकटी आपण मिक्स करणार आहोत. उस साइड ये बीच में इस साइड से भी आएगा राहुल. इधर करो क्या? आता या खड्ड्यामध्ये आपण जे खालून गायींच्या गोठ्यांमधले शेणाची बुकटी आणलेली आहे ही याच्यामध्ये आता आपण मिक्स करून घेणार आहोत. मंडळी, आपलं परसबागेमधलं जे खड्डे मारायचे होते हे खड्ड्यांचं काम पण आज कंप्लीट झालेलं आहे. आणि आता पुढची प्रक्रिया याच्यामध्ये आपण भाजींच्या ज्या बिया आहेत ह्या कशा पद्धतीनं रुजवणार आहोत याची पुढची माहिती मी आता आपल्याला शेअर करणार आहे. आता जे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं आपलं जे परसबागेमध्ये मांडव तयार करणं व या मांडवाला रशांनी विणून घेणं आणि त्याच्यानंतर आता खड्डे बनवून त्याच्यामध्ये शेणखत टाकणं, हे सगळे आता आपली कामं फायनल झालेली आहेत. आता पुढची कामं जी आहेत आपली, या कामांचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे व तो व्हिडिओ मी आपल्याला ज्यावेळी काम चालू होईल आणि त्याच्यानंतर आपली रोपवाटिका ज्यावेळी तयार होईल यावेळी मी तुम्हाला शेअर करणार आहे.